Okay, so let us start the BPMS session. So, very good evening to all of you. I am Engineer Sanket Kulkarni, a consulting structural engineer and a professional trainer. Training the students in a professional courses like BPMS, estimation, professional structural design, professional 3D designs. हे सगळे ट्रेनिंग्स आपण एज्युकेट छत्रपती संभाजीनगर येथे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर येथे आपण कंडक्ट करत असतो. त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मॉड्यूल्स असतात आपल्याकडे. आपली खासियत ही आहे की जे कुणीही शिकवत नाही बाकी ठिकाणी त्या गोष्टी आपण शिकवण्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे बेसिकली. सो बीपीएमएस ह्या टॉपिक वरती आजपर्यंत हजारो स्टुडंट्सला आपण ट्रेन केलेलं आहे. त्यामध्ये प्रोफेशनल इंजिनियर्स असतील, प्रोफेशनल आर्किटेक्ट्स असतील, महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या जिल्ह्यांमधनं, ऑलमोस्ट सगळ्या तालुक्यांमधनं आपल्याकडे स्टुडंट्स आलेले आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन मॉड्यूलमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी. सो आपण जवळपास 2018 पासून कन्सल्टिंग मध्ये आहोत आणि 2020 पासून आपण 19 पासून आपण ट्रेनिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आणि 2020 ला जसं बीपीएमएस इंट्रोड्यूस झालेला आहे, वी आर द फर्स्ट अँड वी आर द बेस्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विच ट्रेन इन बीपीएमएस ऑलमोस्ट एव्हरीवेअर. तुम्हाला मी आणि माझ्या असोसिएशन मध्येच ट्रेनिंग मिळतील बीपीएमएस मध्ये. अजूनही काही इन्स्टिट्यूशन असतील, बट दे आर ऑल्सो आवर स्टुडंट्स, प्राऊड स्टुडंट्स. जे आमचे प्राऊड स्टुडंट्स आहेत जे ट्रेनिंगही देतात आणि कामही करतात बीपीएमएस मध्ये. ऑल ओव्हर महाराष्ट्र आपले स्टुडंट्स आणि पूर्ण असोसिएशन्स पसरलेले आहेत. ओके, सो आज आपण फर्स्ट सेशन जो की आपण ट्रेनिंग मध्ये पहिला सेशन घेणार आहोत तोच आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. डेमो इज नॉट जस्ट अ डेमो, लाईव्ह सेशनच असणार आहे. हा लाईव्ह प्रोजेक्ट वरतीच आपण आपला डेमो बघणार आहोत. सुरुवातीला आपल्या इन्स्टिट्यूटचं इंट्रोडक्शन आपण दिलेलं आहे. वी आर द फर्स्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र विच ट्रेन स्टुडंट्स इन अ प्रोफेशनल वे. आपण प्रोफेशनल ट्रेनिंग देणारं सगळ्यात पहिलं इन्स्टिट्यूट आहोत. बीपीएमएस मध्ये ट्रेनिंग देणारं सगळ्यात फर्स्ट इन्स्टिट्यूट एज्युकेट छत्रपती संभाजीनगरच आहे, जिथून आजपर्यंत हजारो स्टुडंट्सला आपण बीपीएमएसचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मॉड्यूलमध्ये कोर्स दिलेला आहे. ओके, सो हा जो आपला येणारा वर्कशॉप आहे, इथून मागे आपण वर्कशॉप जास्त कंडक्ट करत नाही. वर्कशॉप बाकी इन्स्टिट्यूशन मध्ये ऍज अ गेस्ट आपण कंडक्ट करतो, बट आपण आता स्वतः वर्कशॉप मॉड्यूल मध्ये वर्किंग करणार आहोत. आपण पर्सनल ट्रेनिंग वरती जास्त भर दिलेला होता इथून मागे, पण आता वर्कशॉपही असणार आहे. जो आता नेक्स्ट अपकमिंग वर्कशॉप आहे आपला, जो नेक्स्ट सॅटर्डे संडेला आहे, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 सकाळी 10 ते 5 असेल. ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन दोन्ही मॉड्यूल अवेलेबल आहेत. तुम्ही ऑनलाईनही करू शकता, तुम्ही ऑफलाईनही जॉईन होऊ शकता इथे येऊन आपल्या इन्स्टिट्यूशनला. ओके, सो जसं तुमची पॉसिबिलिटी होईल त्या पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता. ऑफलाईन साठी 15 स्टुडंट्सची लिमिटेशन आहे आणि ऑनलाईन साठी नो लिमिट, तुम्ही किती स्टुडंट्स जॉईन करू शकता. ओके, सो आता स्टार्ट करूयात सेशन आपला. So the contents which we are going to learn in this course are, सगळ्यात पहिल्यांदा तर इंट्रोडक्शन टीपी क्लायंट की व्हॉट इज टीपी क्लायंट, व्हॉट इज बीपीएमएस ऍक्च्युअली. देन मग पुढे या जे काही सेशन असतील पुढचे, आपला पूर्ण जो काही वर्कशॉप असेल किंवा कोर्स असेल त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी शिकणार आहोत, जसं की हाऊ टू क्रिएट टीपी क्लायंट प्रोजेक्ट बिफोर ट्रेसिंग. वेबसाईट वरती काय काय गोष्टी करायच्या आहेत, ड्रॉइंग ट्रेसिंग सगळ्या प्रकारच्या. म्हणजे असा प्रोजेक्ट तुम्हाला शिकवलं जाईल की तुम्ही त्यामध्ये अपार्टमेंटही करू शकाल, सेमी डिटॅच कॅटेगरीचा प्लॉट असेल तोही करू शकाल, छोटा रो हाऊस कॅटेगरीचा प्लॉट असेल त्याच्याही सबमिशन तुम्ही करू शकाल. देन अगेन बीपीएमएस वेबसाईट वरती सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग, डॉक्युमेंटेशन कुठले कुठले लागतात, डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, प्रपोजलचा स्टेटस कसं चेक करायचं, डिजिटल सिग्नेचर्स कशा अप्लाय करायच्या, काही करेक्शन आले असतील तर ते करेक्शन रिसबमिट कसे करायचे, ठीक आहे, प्लॅन्स वगैरे डाउनलोड्स कसे करायचे आफ्टर सँक्शन, हे सगळं आपण शिकणार आहोत. त्याचसोबत ज्या ज्या स्टुडंट्सने आता काही तुमच्यापैकी काही जण आपले जुने स्टुडंट्स पण आहेत, पण आता बीपीएमएस मध्ये जसे काही काही नवीन अपडेट्स आलेले आहेत, जसं प्लिंथ एरिया मार्क करणे, हार्डशिप सबमिट करणे, किंवा फॉर्म मध्ये काही चेंजेस आलेले आहेत, काही नवीन प्रोसिजर ऍड झालेले आहेत, तर त्या सगळ्या सुद्धा आपण या
कोर्समध्ये बघणार आहोत, म्हणजे विथ अपडेटेड फीचर असणार आहे. आता जो वर्कशॉप आपण बघणार आहोत तो विथ अपडेटेड फीचर्स असणार आहे, जे की नवीन अपडेट्स आलेले आहेत बीपीएमएस मध्ये. त्या अपडेट सहित आपण हा वर्कशॉप कंडक्ट करणार आहोत. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज बीपीएमएस? सो बीपीएमएस इज नथिंग बट बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम. ओके. इट इज अ सॉफ्टवेअर अँड अ पोर्टल. वेबसाईट आणि सॉफ्टवेअरचं कॉम्बिनेशन आहे बीपीएमएस. सॉफ्टवेअर बीपीएमएस नावाची वेबसाईट आहे आणि टीपी क्लायंट नावाचं त्याचं सॉफ्टवेअर आहे, जे की प्लग इन असतं ऑटोकॅड. सो ह्या वेबसाईट आणि पोर्टल थ्रू तुम्ही बिल्डिंग परमिशन्स, लेआउट परमिशन, सब डिव्हिजन, अमलगमेशन यासारख्या प्रोसेस ऑनलाईन करू शकाल. हो. ठीक आहे. सो या सगळ्या प्रोसिजर तुम्ही ऑनलाईन करू शकाल. आपला बिल्डिंग परमिशनची किंवा लायझनिंगची जी काही प्रोसेस आहे ती स्ट्रीमलाईन होण्यासाठी गव्हर्नमेंटने बीपीएमएस इंट्रोड्यूस केली. सो याच्यामध्ये तुम्हाला बिल्डिंग, सब डिव्हिजन, अमलगमेशन, लेआउट या सगळ्या प्रोसिजर करता येतील. तर त्या करण्यासाठी बीपीएमएस आणि टीपी क्लायंटचा बेसिकली यूज करतात. पूर्वी ऍक्च्युली बीपीएमएस 2017च्या एंडिंग पासून, म्हणजे नियर अबाउट 2018 पासून हा महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे. बट तो काही पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टसाठी, काही पर्टिक्युलर महानगरपालिकेसाठीच मर्यादित होता. पण जसा 2020 मध्ये युडीसीपीआर आला, युडीसीपीआर आल्यापासून बीपीएमएस हा ऑल ओव्हर महाराष्ट्र कंपल्सरी झालेला. काही नगरपालिकांनी 2020 लाच त्याला ऍक्सेप्ट केलं. पुढे नगरपालिकाच्या व्यतिरिक्त तो आरपी म्हणजे टाउन प्लॅनिंगलाही इम्प्लिमेंट झालेला आहे. आणि रिसेंटली 1 जानेवारी पासून सिडको, जे सिडको अथॉरिटी आहे, ती सुद्धा बीपीएमएस च्या अंडर आलेली आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट एव्हरीथिंग ऑनलाईन झालेलं आहे. आणि मागच्याच आठवड्यामध्ये युडीडीच्या, ठीक आहे, युडीडीच्या डायरेक्टरने, जे चीफ सेक्रेटरी आहेत, त्यांनी असं घोषणा केलेली की महाराष्ट्रामध्ये कुठलीच परमिशन ऑफलाईन दिल्या जाणार नाही. किंवा ज्या ज्या सर्क्युलरमध्ये जी डेट आहे, म्हणजे 2025 ची जी डेट आहे, त्यानंतर कुठली परमिशन जर ऑफलाईन असेल तुमच्याकडे तर ती ग्राह्य धरल्या जाणार नाही. इट इज अ इलिगल परमिशन. म्हणजे एखादं सर्टिफिकेट आहे 2025चं, तुमचं बिल्डिंग परमिशनचं असेल, कम्प्लिशनचं असेल, कशाचं असेल, तर ते इलिगल कन्सिडर केलं जाईल. ते लिगल म्हणून ग्राह्य धरल्या जाणार नाही जर ते ऑनलाईनचं नसेल. म्हणजे जे बरेच लोक शिकत नव्हते बीपीएमएस, की एक ना एक दिवस बंद होईल, काहीतरी होईल, हे कुठं चालणार आहे, गव्हर्नमेंटचं आहे वगैरे वगैरे वगैरे. तसं काही होणार नाही आता. 100% सगळं, ऑलमोस्ट एव्हरी डिपार्टमेंट इज ऑनलाईन. सिडको असेल, तुमचं टाउन प्लॅनिंग असेल, एएमआरडी असेल, एमएमआरडी असेल, नगर परिषद असतील, महानगरपालिका असतील, काही ठिकाणी डेव्हलपमेंट अथॉरिटीज त्या असतील, सगळं तुमचं ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला जर ऑनलाईन परमिशन मध्ये काम करायचं असेल तर बिल्डिंग परमिशन एबीपीएमएस शिकणं मॅन्डेटरी झालेलं आहे, जर तुम्ही लायझनिंगचे काम करत असाल. आणि इट इज अ अपॉर्च्युनिटी. याला अपॉर्च्युनिटी म्हणून आपण बघूयात. जे कोणी प्रॅक्टिशनर असतील त्यांच्यासाठी चांगले, त्यांचे प्रोजेक्ट अजून चांगल्या पद्धतीने होतील. जे थर्ड पार्टीवर डिपेंड असायचे इथून मागे, की एखादा कोणीतरी ट्रेसिंग करणार आहे, तो ट्रेसिंग करून द्यायचा आणि मग आपण पुढे प्रोसीड करायचो. पण मग तो डिले करणार, तो काही कारण सांगणार, मग आपण आन्सरेबल असणार ओनरला. ओनरला आपण थर्ड पार्टीला विचारून सांगतोय की पीएमसी अँड पीसीएमसी मध्ये बीपीएमएस नाहीये अजून. आपण क्वेश्चन आन्सर लास्टला घेऊयात ऍट द एंड ऑफ द सेशन. पीएमसी आणि पीसीएमसी आणि मुंबई महानगरपालिका, तिथे अजून बीपीएमएस नाही, बट दॅट आर ऑनलाईन. ते ऑनलाईन आहेत, ठीक आहे. पण त्यांचे वेगळे सिस्टीम्स आहेत, प्री डीसीआर, ॲटो डीसीआर यासाठी. ओके. सो अशा पद्धतीच्या अडचणी होत्या. काही ठिकाणी सिस्टीम सपोर्ट इंजिनियर सपोर्ट करत नाहीत, किंवा काही ठिकाणी जे नवीन लोक आहेत त्यांना नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतात यातनं, की तुम्ही जर हे नवीन पोर्टल शिकला, नवीन एक नॉलेज तुमच्या बुकमध्ये ऍड होईल आणि त्याच्या थ्रू तुम्हाला स्कोप मिळेल अजून काम करण्यासाठी, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत बीपीएमएसचं बेसिक इंट्रोडक्शन मध्ये. सो या कोर्समध्ये जसं मी आता सांगितलं, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. आता एक प्रोसिजर कशी चालते बिल्डिंग परमिशनची, ती आता आपल्याला बघायची. रादर टू एक्सप्लेन ऑन पीपीडी, आपण डायरेक्टली लाईव्ह मध्ये बीपीएमएसच्या वेबसाईट वरती जाऊया. ओके. सो बीपीएमएस हे कुठे मिळेल तुम्हाला? बीपीएमएस साठी तुम्हाला गुगलला, राईट फ्रॉम गुगल सर्च आपण स्टार्ट करूयात. गुगलला तुम्हाला सर्च करायचंय बीपीएमएस. ओके. बीपीएमएस सर्च केल्यानंतर जो पहिला ऑप्शन येतो आपल्या समोर,
महावास्तू.महाराष्ट्र.gov येईल, त्याला ओपन करायचंय. इथे तुमच्या समोर ऑप्शन असतात. लॉग इन, होम, युजर लँग्वेज, युजर गाईड, लॉग इन. सो लॉग इन करायचं तुम्हाला तुमचं टेक्निकल पर्सन. आता जसं ऍज अ टेक्निकल पर्सन तुम्हाला या बीपीएमएस साईट वरती रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आजचं सेशन याच्यासाठीच घेतोय आपण की जेव्हा तुम्ही उद्या वर्कशॉपला याल तर तुम्हाला बेसिक आयडिया क्लिअर असेल. ओके. सो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करावं लागतं या बीपीएमएस वेबसाईट वरती ऍज अन आर्किटेक्ट, ऍज अन इंजिनियर और ऍज अ सुपरवायझर. ठीक आहे. या कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या, स्ट्रक्चरल इंजिनियर आहे असेल वगैरे. तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं टेक्निकल पर्सन म्हणून रजिस्ट्रेशन करायचं. जेव्हा तुमचं टेक्निकल पर्सन म्हणून रजिस्ट्रेशन असेल तेव्हाच तुम्ही बिल्डिंग परमिशन अपलोड करू शकता. दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जे ओनर असेल, ज्याच्या नावावरती तुम्हाला, ज्याची परमिशन तुम्हाला घ्यायची, जो तुमचा क्लायंट असेल, त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला करायची ती करायची ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन. ओके. सो ऍप्लिकंट रजिस्ट्रेशनसाठी होम पेज वरतीच तुमच्या लॉग इन मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. होम पेज वरतीच खाली स्क्रोल करायचंय, किंवा ह्या होमला जेव्हा असाल तुम्ही, लॉग इन मध्ये होतो आपण त्यामुळे खाली स्क्रोल झालं नाही. होम मध्ये जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्हाला जर खाली स्क्रोल केलं तर इथे रजिस्ट्रेशन नावाचा ऑप्शन दिसतो बघा. ओके. रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन मध्ये जायचंय. जर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल टेक्निकल पर्सन, तर इथे टेक्निकल रजिस्ट्रेशन म्हणून ऑप्शन आहे. आणि जर तुम्हाला ऍप्लिकंटचं, तुमच्याकडे जो ओनर आहे, आता ओनर काही स्वतः बीपीएमएस वर जाऊन रजिस्ट्रेशन करून घेणार नाही, तो तुम्हाला सांगेल सर, म्हणजे तुम्हाला त्याला सांगायचं बाबा असं असं रजिस्ट्रेशन असतं, हे करावं लागतं, तर त्याच्या मेल आयडी जे काय असेल ते तुम्हालाच घ्यावं लागेल. सो ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन मध्ये जायचंय. ओनर टाईप जो काय असेल, आता हे डिटेलमध्ये पुढे आपण वर्कशॉपमध्ये आपलं एक्सप्लेन करणार आहोत, पण इथे इंडिव्हिज्युअल एका व्यक्तीचं प्रॉपर्टी असेल तर इंडिव्हिज्युअल म्हणून रजिस्टर करू शकता. मल्टिपल 2-3 व्यक्तींच्या नावावर असेल, मल्टिपल ओनर म्हणून करू शकता. प्रोप्रायटरी फर्म्स, कंपनी असतील, गव्हर्नमेंट असेल, ते सगळे जेवढे पॉसिबल टाइप्स ऑफ ओनरशिप आहे ते सगळे इथे दिलेले. त्यानंतर तुम्हाला टाकायचं इथे ओनरचा आधार कार्ड नंबर. ओके. ओनरचा आधार नंबर टाकला की त्याच्यावरती ओटीपी जातो ओनरला. आणि ह्याच्यासाठी ओनरचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. ओनरचं ओटीपी व्हेरिफिकेशन करायचं. जेव्हा तुम्ही ओनरचं ओटीपी व्हेरिफिकेशन कराल तेव्हा या डिटेल्स ऑटोमॅटिकली येतील त्याच्या, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम ऍज पर द आधार, आणि ऍड्रेस. जस्ट यू हॅव टू एंटर मेल आयडी अँड मोबाईल नंबर ऑफ द ओनर. मग सबमिट करायचंय. पुढे अगेन 2 स्टेप व्हेरिफिकेशन होतं इथे. या मोबाईल नंबरवरती ओटीपी जातो. दुसरा ओटीपी टाकल्यानंतर पासवर्ड सेट करायचा ओनरचा, जस्ट लाईक आपण कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये रजिस्ट्रेशन करतो त्या पद्धतीने. दोनदा ओटीपी येणार, एकदा पासवर्ड सेट करायचा, तेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन होईल ऍज अन ऍप्लिकंट और ऍज अन ओनर. जेव्हा हे रजिस्ट्रेशन होईल तेव्हाच तुम्ही त्या ओनरला ऍज अ ओनर म्हणून असाइन करू शकता तुमच्या त्या पर्टिक्युलर परमिशनसाठी पुढे बीपीएमएस मध्ये. ओके. सो त्यानंतर मग तुम्हाला करायचं लॉग इन. हे लॉग इन असेल तुमचं. आता हे ओनरचा पार्ट इथे संपला. इथे तुम्हाला ओनरच्या रजिस्ट्रेशनची आवश्यकता पडत नाही. लॉग इन करायचंय. आता मी स्टेट लेवल रजिस्ट्रेशन केलेलं आहे माझं, म्हणून मला इथे विचारतो युएलबी, सिलेक्ट युएलबी. व्हॉट इज युएलबी? अर्बन लोकल बॉडी, म्हणजेच नगर परिषद, महानगरपालिका, टाउन प्लॅनिंग, प्राधिकरण, वाटेवर. सो आता आपण सिलेक्ट करूयात सपोज छत्रपती संभाजीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. जेव्हा मी हे सिलेक्ट केलं, इथे बघू शकता तुम्ही, आता मी पर्टिक्युलर त्या नगर परिषदच्या डॅशबोर्डला आलेलो माझ्या महानगरपालिकेच्या. सो इथे तुम्हाला माझ्या डॅशबोर्ड मध्ये दिसू शकेल कोणते प्रोजेक्ट चालू आहेत, त्याच्यावरती काय प्रोसिजर झालेली, पण हे जस्ट नॉमिनल डॅशबोर्ड दिसेल. डिटेल तुम्हाला डिटेल बघायचे असेल तर इकडे लेफ्ट साईडला काही मेनूज आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती त्याची मिळेल. ओके. सो याच्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्ही प्रोफाईल अपडेट करू शकता, तुमचा मेल आयडी, युजर डिटेल्स तुमच्या. सगळ्यात महत्वाचा ऑप्शन आहे टीपी क्लायंट. आता आपण सगळ्यात पहिली प्रोसिजर बघितली ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन. सेकंड प्रोसिजर असेल टीपी क्लायंट प्रोजेक्ट. या टीपी क्लायंट प्रोजेक्ट मध्ये त्या पर्टिक्युलर जो काही तुमचा प्रोजेक्ट असेल, सपोज एखादा सेमी डिटॅच कॅटेगरीचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये बंगलो क्रिएट करता, बंगलो प्रोजेक्ट करताय तुम्ही, तर तो जो प्रोजेक्ट असेल त्याचा इकडून तुम्हाला न्यू प्रोजेक्ट करायचा आणि त्याच्या बेसिक इन्फॉर्मेशन इथं फिल करायची. बेसिक इन्फॉर्मेशन इन द सेन्स त्याचा सर्व्हिस नेम, बिल्डिंग परमिशन आहे, लेआउट आहे, काय साईट ऍड्रेस, गुगल प्लॅन, डीपी प्लॅन, गुगल इमेज, त्याच्यानंतर त्याचा झोन कुठला आहे, वॉर्ड कुठला आहे, या सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन, समोरचा रोड कोणता आहे, सँक्शन लेआउट आहे की काय. नेक्स्ट प्लॉट डिटेल मध्ये प्लॉट नंबर, गट नंबर, प्लॉट एरिया,
बिल्डिंग डिटेल्स मध्ये तुमचा बिल्डिंग किती आहेत, फ्लोअर्स किती आहेत, त्याची हाईट किती आहे, पार्किंग कुठे आहे, काय आहे, फ्लोअरची हाईट वगैरे हे सगळं द्यायचंय. त्यानंतर FSI किती यूज करणार आहात, प्रीमियम किती यूज करणार आहात, या सगळ्या गोष्टी इथे बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची एकंदरीत. ही इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर इकडून याला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने प्रोजेक्ट कोड तयार होईल तुमचा. हा प्रोजेक्ट कोड इथून जेव्हा तुमचा प्रोजेक्ट सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला ओपन करायचं TP क्लायंट सॉफ्टवेअर. तर ते सॉफ्टवेअर असेल तुमच्या, जेव्हा आम्हीच तुम्हाला ते इन्स्टॉल करून देणार आहोत तुमच्या डेस्कटॉपला. TPC शॉर्टकट म्हणून याला राईट क्लिक करायचं, रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर करायचं. अशा पद्धतीने सॉफ्टवेअरचा युजर नेम पासवर्ड विचारायचा. हा पासवर्ड आणि युजर नेम म्हणजे तुमचं BPMS चा लॉग इन आयडी आणि पासवर्ड. लॉग इन करायचं. लॉग इन केलं की मग तुम्हाला या सॉफ्टवेअर मध्ये हा प्रोजेक्ट कोड दिसेल. तो प्रोजेक्ट कोड ओपन करून त्याला ट्रेस करायचा. ड्रॉइंग ट्रेसिंगचा पार्ट कम्प्लीट करायचा. तिथे रिपोर्ट जनरेट होतो. रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर जर रिपोर्ट सगळा ओके असेल तर ते सबमिट करायचे. ओके, सबमिट केल्यानंतर मग इथे तुम्ही पुन्हा BPMS ला येणार. BPMS ला आल्यानंतर सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म म्हणून एक ऑप्शन आहे. इथे हा फॉर्म ओपन करायचा. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला अपेंडिक्स A1, इन केस ऑफ बिल्डिंग परमिशन तुम्हाला अपेंडिक्स A1 दिसेल. इन केस ऑफ लेआउट इथे अपेंडिक्स A2 असेल. बिल्डिंग परमिशनला दोन अपेंडिक्स निघतील, अपेंडिक्स A1, अपेंडिक्स B. ठीक आहे, हे सगळे फिल करायचे. त्याच्यावरती डिजिटल सिग्नेचर अप्लाय करायची, ओनरची साईन घ्यायची, त्याच्या स्कॅन कॉपीज आपल्यासोबत करायच्या. त्यानंतर इथून याला आणि काही अजून डिटेल विचारतो तो, बेसिक डिटेल त्या तुम्ही ट्रेस केल्यानंतर तुमच्याकडे येऊन जातात. तेच इथे फिल करायचं आणि सबमिट करायचं. इथून जेव्हा फॉर्म सबमिट कराल तुम्ही, पुढची स्टेप असेल तुमची क्रिएट न्यू प्रपोजल मध्ये, सॉरी ट्रान्झॅक्शन मध्ये क्रिएट न्यू प्रपोजल. इथे तुम्हाला जो फॉर्म तुमचा आधीच्या सगळ्या प्रोसेस मधनं कम्प्लीट पुढे आलेला आहे तो इथे दिसेल अशा पद्धतीने. आणि इथे तुम्ही तो सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट साठीचे. मग त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंटचे जे जे रिक्वायर्ड आहेत ते सगळे इथे विचारले जातात. ओके, याला सबमिट करायचंय. हे सबमिट केल्यानंतर पुढची स्टेप असेल प्रोजेक्ट व्हेरीफाय प्रपोजल डिटेल. इथे तुम्ही अपलोड केलेले सगळे डॉक्युमेंट तुम्ही क्रॉस चेक करू शकता बरोबर अपलोड झालेले की नाहीत. त्याचसोबत ह्या स्टेपमध्ये तुम्हाला तुम्ही TP क्लायंट सॉफ्टवेअर मधनं सबमिट केलेलं ड्रॉइंग आणि रिपोर्ट ते दोन्ही इथे दिसणार. ओके, ते पण इथेच लिंक होणार ऑटोमॅटिकली. ठीक आहे, आणि मग तिथून सबमिट केलं, इथूनही सबमिट करायचं व्हेरीफाय प्रपोजल डिटेल मधनं. पुढे तुम्हाला प्रोजेक्ट व्हेरिफिकेशन मध्ये त्याचं स्क्रुटनी पेमेंट येईल. स्क्रुटनी पेमेंट इकडनं पे करायचं. स्क्रुटनी पेमेंट जेव्हा पे कराल तुम्ही तेव्हा तुमचं प्रपोजल सबमिट होईल कॉर्पोरेशनच्या किंवा त्या पर्टिक्युलर अथॉरिटीच्या डॅशबोर्डला. डॅशबोर्डला प्रपोजल गेल्यानंतर अथॉरिटी व्हेरीफाय करेल त्याला. मग व्हेरीफाय करत असताना तीन गोष्टी होतील. एक तर प्रपोजल ओके असेल, हायर अथॉरिटीकडे फॉरवर्ड होईल आणि अप्रूव्ह होईल. आणि मग त्याचं चलन जनरेट होईल. तर चलन कुठे जनरेट होईल? इथे पेमेंट स्टेटस एंट्रीमध्ये. आणि जर प्रपोजल मध्ये काही करेक्शन असतील, करेक्शन कुठले असतील? एक दोन प्रकारचे करेक्शन असतील. एक तर डॉक्युमेंट मध्ये काही करेक्शन असेल किंवा ड्रॉइंग मध्ये काही करेक्शन असेल. तर डॉक्युमेंट मध्ये काही करेक्शन असेल तर रिसबमिट डॉक्युमेंट म्हणून ऑप्शन तिथे दिसेल. तिथे ते रेक्टिफाय करायचं, पुन्हा सबमिट करायचं. जर प्रपोजल मध्ये म्हणजे ड्रॉइंग मध्ये काही करेक्शन असेल तर ते रिसबमिट प्रपोजल मध्ये दिसेल. तिथे जाऊन आपल्याला पर्टिक्युलर करेक्शन करून रिसबमिट करायचंय. पुन्हा त्या पर्टिक्युलर अथॉरिटीकडे जाईल, त्यांच्याकडनं पुन्हा सबमिट करून घ्यायचंय. सबमिट झाल्या म्हणजे चेक करून घ्यायचं. ते चेक करून अप्रूव्ह करतील. मग चलन जनरेट होईल. चलन पेमेंट स्टेटस एंट्री मध्ये दिसेल. फायनल अप्रुव्हल चलन तिकडनं ते पे करायचं. ओके, आणि मग हे चलन पे केल्यानंतर त्या पर्टिक्युलर जो प्रोजेक्ट आहे तो अप्रूव्ड प्लॅन आहे आपला, त्याच्यावरती डिजिटल सिग्नेचर अप्लाय करायची. ती असेल अप्लाय डिजिटल सिग्नेचर. तुमची डिजिटल सिग्नेचर अप्लाय करायची या इथनं. आणि ओनरची KYC करायची. म्हणजे जो सँक्शन प्लॅन आहे पूर्वी आपण त्याच्यावर शिक्का मारायचा, ओनरची साईन घ्यायची, तशी इथं डिजिटल सिग्नेचर होणार आणि ओनरची KYC. ती केल्यानंतर तुमचे जे टाउन प्लॅनर आहेत ते त्यांची डिजिटल सिग्नेचर त्या प्लॅनवरती अप्लाय करतील. आणि ऍट द एंड तुम्हाला तो प्लॅन, सँक्शन प्लॅन, ह्या इथे डाउनलोड प्लॅन म्हणून ऑप्शन आहे तिथे मिळेल. ओके, अशा पद्धतीने इथून तुम्ही तो बघू शकता. अशा पद्धतीने डाउनलोड प्लॅन आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं इनपुट असेल फक्त, तुम्हाला जस्ट एक 2 मिनिट आपल्याला सांगतो. तुमचं इनपुट एवढंच आहे फक्त, हा प्लॅन बनवणे, प्लॅन, साईट प्लॅन आणि सेक्शन इलिव्हेशन. ह्याला ट्रेस केल्यानंतर हे जे बाकीचं सगळं आहे हे ऑटोमॅटिकली जनरेट झालेलं आहे BPMS वरती. हे सगळे टेबल्स, हे साईडचं हे सगळं नेम प्लेट वगैरे हे सगळं BPMS मध्ये टिपिक लाईन मध्ये जनरेट होतं. एवढं सोपं काम झालेलं आहे BPMS आल्यापासून. तुम्हाला जस्ट तुमच्या ड्रॉइंग्स, फक्त प्लॅन त्याच्यात सेक्शन इलिव्हेशन आणि प्लॅन एवढंच बनवायचं. पूर्वी आपण हे सगळं मॅन्युअली बनवत होतो. एरिया कॅल्क्युलेशन, सगळे टेबल्स, FSI टेबल्स वगैरे वगैरे सर. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला
अशा पद्धतीने प्लॅन मिळणार आहे इकडनं. आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला खाली सर्टिफिकेट प्रिंट म्हणून ऑप्शन आहे, इथे तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळेल. ओके, अशा पद्धतीने. सो ही सगळी प्रोसिजर आपल्याला अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी होतात बीपीएमएस मध्ये. सो हे सगळं आपण आपला जो येणारा वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत, एक फॅक्टर की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे, कशा पद्धतीने डीपी क्लायंट प्रोजेक्ट फिल करायचा आहे, कशा पद्धतीने ते ट्रेसिंग करायची, सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे कशा पद्धतीने फिल करायचं. आज तुम्हाला इंट्रोडक्शन आलंय नेमकं काय 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 ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्या डिटेलमध्ये पूर्ण एक ऑप्शन म्हणजे या बीपीएमएस पोर्टलमध्ये असं काहीच नाही की जे आपण बघणार नाही त्या 2 दिवसांमध्ये, पुढच्या येणाऱ्या शनिवार आणि रविवार. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि आजच्या सेशनमध्ये तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शन आलेलं म्हणजे जस्ट बेसिक आयडिया आलेली असेल की नेमकं बीपीएमएस मध्ये काय काय कुठले कुठले ऑप्शन्स आहेत, जेणेकरून तुम्ही जेव्हा वर्कशॉपला याल तेव्हा तो कम्प्लिटली न्यू नसेल हा पर्टिक्युलर बीपीएमएस पोर्टल किंवा टिपिक लाईट सॉफ्ट. ओके. सो जर कुणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता वर्कशॉप बद्दल, बीपीएमएस बद्दल, किंवा कशाबद्दल आहे बीपी रिलेटेड टू बीपीएमएस आजचा सेशन बद्दल असेल किंवा पुढच्या येणाऱ्या सेशन्स बद्दल असतील. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ट्रेनिंग बद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. Yes, you can unmute and ask the doubts if you have doubts. आणि हा जो वर्कशॉप आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं, हा अपडेटेड फीचर मध्ये असणार आहे. आता जे बीपीएमएस मध्ये नवीन अपडेट्स आलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतील. लाईव्ह प्रोजेक्ट्स वरती आपण शिकवणार आहोत. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, वी आर द फर्स्ट अँड द बेस्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विच ट्रेन द स्टुडंट्स इन द प्रोफेशनल वे. आपण बीपीएमएस मध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंग केलेली आहे ट्रेनिंगची. आणि आपले फीडबॅक्सही त्या पद्धतीनेच आहेत. जवळपास 1 लाख स्क्वेअर मीटर पर्यंतचा एक सिंगल प्रोजेक्ट जो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे तो आपण केलेला आहे. एक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा पूर्ण प्रोजेक्ट होता. 1 लाख स्क्वेअर मीटर बिल्टअप एरिया ऑलमोस्ट, त्याच्यापेक्षा जास्तच 1 लाख स्क्वेअर मीटर प्लस बिल्टअप एरिया असलेला प्रोजेक्ट आपण सक्सेसफुली सँक्शन केला. नुसतं रन केलेलं नाही तर सँक्शन केलेलं आहे या बीपीएमएस पोर्टल थ्रू. ते तुम्हाला त्या प्रकारची एक्सपर्टीज इकडे मिळणार आहे. सो बीपीएमएस चा वर्कशॉप असणार आहे आपला 22 आणि 23 फेब्रुवारी, म्हणजे पुढचा शनिवार आणि रविवार, त्या 2 दिवसांमध्ये आपला वर्कशॉप असेल, जो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये असणार आहे. ज्यांना कोणाला ऑफलाईन येण्याची इच्छा आहे, ऑफलाईन लिमिटेड सीट्स आहेत, पण ऑफलाईन तुम्ही येऊ शकता. ऑफलाईन तुम्हाला त्याच पद्धतीने ट्रेनिंग दिलं जाईल. ज्यांना कोणाला ऑनलाईन शिकण्याची इच्छा आहे, ऑनलाईन शिकून दिलं जाईल. ओके. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग तर दिल्याच जाईल, त्यासोबत तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून दिलं जाईल बीपीएमएस. आणि पुढे सपोर्ट असेल, जे जुने स्टुडंट्स आहेत आपले त्यांना माहिती आहे आपला डेडिकेटेड सपोर्ट असेल. ठीक आहे. वर्कशॉपसाठी आपण तसा 3 महिने सपोर्ट असेल डेडिकेटेडली, तुमचा ग्रुप असेल. बट सपोर्ट 3 महिने नाही, माझे जुने स्टुडंट्स आहेत जे 3 वर्षापासून माझ्याशी कनेक्टेड आहेत त्यांना आजही आपण सपोर्ट करतो. त्यामुळे तसं तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहू शकता. तुम्हाला सपोर्ट वेळोवेळी केला जाईल, गायडन्स केलं जाईल. बिझनेस सेटअप साठी कुणाला गायडन्स लागत असेल तोही केला जाईल. कुणी नवीन असतील तर त्यांनाही येस, तुम्हाला टिपिक लाईन इन्स्टॉल करून दिले जाईल. स्वप्नील इथं आल्यानंतर, किंवा ते आपण ठरवूयात आधी होईल किंवा नंतर होईल. त्याच्यात 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला पूर्ण प्रोसिजर समजून सांगितलं जाईल, बट रिक्वेस्ट अशीच असेल की तुम्ही सायमल्टेनियसली नका करू, कारण तुम्हाला याचे रेकॉर्डेड व्हिडिओज पण आपण देणार आहोत, जेणेकरून तुम्ही ड्युरिंग द वर्कशॉप फक्त जर प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला जास्त प्रकारे समजेल. कारण ह्याच्यात बारीक बारीक गोष्टी आहेत, छोट्या छोट्या कमांड्स आहेत. जर तुम्ही सायमल्टेनियस वर्किंग करताय आणि मी एखादी गोष्ट सांगितली ती तुमच्या लक्षात नाही आली, किंवा तुम्ही ती मिस करताय, तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरतीच काही वर्किंग करताय, तर मग त्या केसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकेल. मग ती एक कमांड जर मिस झाली तर त्यामुळे पुढे रिपोर्टलाही प्रॉब्लेम येऊ शकेल. आणि जर तुमच्याकडनं मॅनेज होत असेल तर तुम्ही सायमल्टेनियसली वर्किंग करू शकता. ठीक आहे. आणि याच्यात अजून एक ऍडव्हान्टेज असं आहे, जर तुमचा कुठला प्रोजेक्ट असेल एखादा कुणाचा आपल्या तुमच्या स्टुडंट्स पैकी जो सबमिट करायचा आहे तुम्हाला, त्याचं जर क्लिअर सगळे डॉक्युमेंट्स आणि ड्रॉइंग्स असतील तर तो प्रोजेक्ट सुद्धा तुमचा इथे आपण वर्कशॉपमध्ये घेऊ शकतो. म्हणजे तुमचं प्रोजेक्ट सबमिशन पण इथे होऊ शकेल. म्हणजे त्या प्रोजेक्टवरतीच मी शिकतोय. बट तो त्या त्या लेवलचा पाहिजे, बेसिकली खूप छोटाही नको
किंवा खूप मोठाही नको, म्हणजे त्याच्यात सगळे पॉईंट्स कव्हर होतील अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट असला पाहिजे. त्याचे ड्रॉइंग्स आणि डॉक्युमेंट अलॉंग विथ युअर डीएससी, तुमचे डिजिटल सिग्नेचर, त्याचे प्रोजेक्टचे ड्रॉइंग, डॉक्युमेंट, ते सगळे रेडी पाहिजे. ते आज म्हणजे वर्कशॉपच्या 2 दिवस आधी तुम्ही मला ते पाठवाल, आपण चेक करू आणि मग तो प्रोजेक्ट सुद्धा घेऊ शकतो. ओके. अजून कुणाला काही डाऊट्स आहेत सेशन बद्दल किंवा पुढे येणाऱ्या आपल्या वर्कशॉप बद्दल? आता याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला ऍक्च्युली उद्या आणि परवा मध्येच रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचे आहे आपल्याला. तर त्यासाठी तुम्हाला अं, आमच्या नंबरमधनं, आमच्या ऑफिसमधनं हे आलं असेल, रजिस्ट्रेशन लिंक आली असेल. नसेल आली तर सिंपलची प्रोसिजर आहे. तुम्हाला जस्ट या नंबरवरती, माझा नंबर देतो इथे, पर्सनल नंबर, या नंबरवरती एक मेसेज करायचा आहे. ठीक आहे. या नंबरवरती एक मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला पूर्ण गाईड करेल, किंवा तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्टही करू शकाल रजिस्ट्रेशनसाठी. उद्या आणि परवामध्ये आपल्याला, म्हणजे आजपासूनच, आज उद्या आणि परवामध्ये रजिस्ट्रेशन क्लोज करणार आहोत आपण. कॉल और मेसेज ऑन व्हॉट्सअप. ओके. तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. या 2 दिवसांमध्ये आपण रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घेणार आहोत. किंवा मग रजिस्ट्रेशनसाठी अजून एक सिंपल तुम्हाला ट्रिक सांगतो. तुम्हाला जस्ट ह्या नंबरवरती फीस पेड करायची आहे. फीस जी असेल ना, वर्कशॉपची फीस असेल आपली 8,000 रुपये. ठीक आहे. 8,000 रुपयाची फीस आहे. आपण ऍक्च्युली इंडिव्हिज्युअल ट्रेनिंगसाठी 25,000 रुपये फीस चार्ज करतो. कुणालाही विचारू शकतो तुम्ही, आपल्याकडचे स्टुडंट्स आहेत. बट पर्टिक्युलर फॉर दिस वर्कशॉप 8,000 इज द फीस. त्याच्यामध्ये बिल्डिंग परमिशन, लेआउट, सब डिव्हिजन, अमालगमेशन या सगळ्या प्रोसेस कव्हर होणार आहेत. ही फीस तुम्ही जी पे और फोन पे करू शकता वरच्या नंबरला. आणि त्याचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव, नंबर आणि तुमचं नाव पूर्ण, नंबर तर येणारच आहे तुमचा, आणि त्याचा ह्या पेमेंटचा स्क्रीनशॉट, हे सगळं मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. ठीक आहे. नेम, मोबाईल नंबर अँड मेल आय डी, हे मला तुम्हाला पाठवायचं आहे अलॉंग विथ द पेमेंट स्क्रीनशॉट. तुमचं रजिस्ट्रेशन मी माझ्या एंडला करून घेईन. ओके. एनिथिंग एल्स, कुणाला काही डाऊट्स असतील अजून तर तुम्ही विचारू शकता. आपण आहोत अवेलेबल अजून. येस. ओके. सो वी आर वर्किंग ऑन इट. पीसीएमसी आणि पीएमसी, किंवा अजून 2-3 ठिकाणी आहे प्री डीसीआर चालतं, तर त्याच्यासाठी पण आपण करत आहोत प्रयत्न, ते सॉफ्टवेअर वरती पण काम वर्क करण्याचा. बट बेसिकली काय होतंय, आमचं जास्ती काम बीपीएमएस वरतीच आहे. सो त्यामुळे त्यातलं वेळ मिळत नाही दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये काम करण्यासाठी. सो बघूयात, आपण लवकरच त्याच्यामध्ये वर्कशॉप अरेंज करण्याचा प्रयत्न करू, बीपीएमएस किंवा याच्यामध्ये. ओके ऋषिकेश सर, करू शकता तुम्ही, मॉर्निंगला कॉल करा, तुम्हाला मी पूर्ण गाईड करतो. किंवा काही डाऊट्स असतील तुम्ही मला पर्सनली विचारू शकता, की बाबा नेमकं काही तुम्हाला अजूनही डाऊट्स असतील, जे आमच्या ऑफिसमधनं कॉल आला असेल, त्यांच्याकडनं काही सांगण्यात कमी जास्त झाला असेल, तर तुम्ही मला डायरेक्टली फोन करू शकता. मी तुम्हाला पूर्ण गायडन्स करेल त्याच्यामध्ये. ओके. सो जस्ट नोट डाऊन माय नंबर. आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करा. सेशन आपण इथे क्लोज करतोय. थँक्यू. थँक्यू फॉर अटेंडिंग दिस डेमॉन्स्ट्रेशन ऑन बीपीएमएस. Hope we will meet on upcoming Saturday and Sunday for the workshop. Thank you.